नमस्कार. आज आपल्याकडे पाहुणे आले रवींद्रजी शिंगणापूरकर. त्यांचं मी स्वागत करते सेवा सहयोगतर्फे. त्यांची थोडक्यात ओळख करून देते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका आणि मॅनेजमेंट सायन्सची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि सध्या बजाज ऑटोमध्ये ते मॅनेजरियल पोस्टवर कार्यरत आहेत. नोकरीच्या बरोबर ते सामाजिक कार्यातही खूप चांगल्या प्रमाणात त्यांचं योगदान आहे. स्वानंद संस्था, सेवा आरोग्य फाउंडेशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबरोबर ते अविरत काम करतात. आता याच्या पुढे आपण त्यांच्याबरोबर गप्पांमधूनच त्यांची वेगवेगळी माहिती, त्यांच्या आवडी, त्यांच्या कामाची वेगवेगळी माहिती घेऊच. तर मला आवडेल त्यांच्याकडून ऐकून घ्यायला की कशी त्यांनी सुरुवात केली या कामाला आणि कसं त्यांचं बालपण गेलं. मुळात सर तुम्ही इथलेच आहात, पुण्याचे का? नाही, मी तसा मूळचा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरमध्येच माझा जन्म झाला, शिक्षण सगळं कोल्हापुरात झालं आणि नोकरीच्या निमित्तानं मी पुण्यामध्ये आलो. बरं. 1989 साली. कोल्हापूरमध्ये असल्यापासूनच मी या प्रकारच्या सगळ्या कामाला, सामाजिक कामामध्ये माझा सहभाग होता. अर्थात स्वाभाविक आहे, आपण सगळ्यांनी जे बघितलेलं आहे की सर्वदूर कार्यकर्ता घडणीचे जे काही कार्यक्रम असतात ते घरांमध्ये असणारे गणेश उत्सव असतील, गल्लीमध्ये चालणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या स्पर्धा असतात, खेळ असतात, अशा त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं असेल, गणपती उत्सव जे मंडळांचे चालतात त्यामध्ये सहभागी होणं असेल, त्यानिमित्तानं काही ना काहीतरी काम करणं, अशी सुरुवात माझ्या बालपणापासून झाली. अर्थातच शाळेच्या काळामध्ये सुद्धा मी शाळेमध्ये जे अन्य उपक्रम चालतात अशाही उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी असायचो. ती खरं तर या सगळ्या कामाची सुरुवात होती. कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी परिषदेच्या जेव्हा संपर्कात आलो, त्यामुळे याला थोडा अजून एक वेगळा आयाम, त्याचा एक मोठा काय म्हणतात त्याचा कॅनव्हास मोठा झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या कामाचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आणि एक वेगळी दृष्टी पण आहे त्या अर्थाने. त्यामुळे मी 86 सालापासून साधारणपणे विद्यार्थी परिषदेच्या कामात सहभागी झालो. कोल्हापूरमध्येच मी अनेक वेळ हे सगळं काम केलं आणि स्वाभाविक इंजिनिअरिंगची डिप्लोमा करत असल्यामुळं तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषद म्हणून जे काम चालायचं त्या सगळ्या कामामध्ये मी सहभागी होतो. आणि अगदी सुरुवातीला म्हणजे कदाचित ते माझं सुदैव आहे की मी जेव्हा हे काम करायला लागलो तेव्हाच कधीतरी विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी ठरवलं की अशी एक वेगळी विंग करायची TSVP नावाने आणि त्यात काम करायचं. आणि त्यातले काही जे पहिले काही लोक होते त्यांना मी एक होतो आणि त्यामुळे मी कोल्हापूर जिल्ह्याचा प्रमुख म्हणून TSVPचं काम बघत होतो. इतर मग त्या ॲक्टिव्हिटी त्या निमित्तानं सगळं करणं. आणि ती कॉलेजच्या काळामध्ये सुद्धा मी यामुळंच कॉलेजचं GS बनणं असं मला त्यामुळं असं वाटलं आणि GS झालो. अनेक कॉलेजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये होतो. अर्थातच अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग हे सगळं चालू असताना कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं बजाजमध्ये सिलेक्ट झालो आणि पुण्यात आलो. आणि हे जे सगळं काम होतं ते स्वाभाविक तिथनं जे इथे घेऊन आलो. आणि विद्यार्थी परिषद असल्यामुळं सगळीकडेच त्या कामाचा विस्तार असल्यामुळे पुण्यामध्ये पण विद्यार्थी परिषदेशी जोडलेला राहिलो. आणि पुण्यात असल्यामुळं खरं तर इतर अनेक गोष्टींमध्ये स्वाभाविकपणे रस आहे. मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे की ज्या मंदिरामधला नवरात्रोत्सव जो चालू असतो त्या नवरात्रोत्सवामध्ये मंदिरामध्ये ज्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टींमधनं अनेक ठिकाणी बघण्याची एक वेगळी संधी अनेक वर्ष कोल्हापुरात राहिल्यामुळे मला मिळालेली आहे. त्या निमित्तानं कोल्हापूरचा जो 8-9 दिवसाचा एक उपक्रम उत्सव चालतो त्यामध्ये अनेक चांगले गायक, अनेक चांगले कवी, अनेक चांगले कथाकार अशा सगळ्यांचं तिथं सादरीकरण व्हायचं आणि ते ऐकून प्रगल्भता जी काही आपल्याला मिळते ती कोल्हापूरपासून मिळाली. पुण्यात आल्यावरती वाढीला लागली आणि इथं ते सगळं खूप चालतं. पण त्याच्याबरोबरीनं नोकरी या सगळ्या गोष्टी बरोबर हे सगळं सामाजिक काम चालू होतं. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतर उरलेला जो वेळ आहे हा सगळा विद्यार्थी परिषदेचं काम परत पुण्यातही करायचो. त्यामुळे नोकरी करत असताना विद्यार्थी परिषद काम करणाऱ्यापैकी मी एक होतो. जरी ते कॉलेजमधल्या जाणार विद्यार्थी दशा संपली तरी तुमचं विद्यार्थी परिषदेचं काम चालू होतं असं म्हणू शकतो आपण. त्याही अर्थात स्वाभाविक कॉलेजमध्ये नव्हतो त्यामुळे व्यवस्थात्मक काम सगळं बघायचो. अनेक आंदोलनांच्या मागची गोष्टी ठरवणं, त्याचं नियोजन करणं आणि ती कदाचित आता उपयोगी पडत असते इतर कामांमध्ये. आणि अनेक वेळा कोषाध्यक्ष म्हणून पुणे महानगराचं मी बरीच वर्ष काम करत होतो. त्यामुळे या सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी पैसे उभा करणं, त्याच्यासाठी साधनं उभी करणं, माणसांच्या घरी पोहोचणं, अनेक छोट्या मोठ्या आंदोलनांमध्ये किंवा गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी मुलांच्या घरी जाऊन परवानगी काढणं, असे अनेक बारके बारके विषय असतात जे या विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये सहज करता आले
आणि त्याचा आत्ता जे काही दिसतंय तो त्याचा तिथला परिपाक आहे आणि ते सगळं केल्यामुळे हे सगळं घडलंय. म्हणजे बीज तेव्हा पेरलं आणि ते मग हळूहळू रुजलं आणि त्याचा वटवृक्ष आत्ताच्या कामात असं आपण असं आता मी वटवृक्ष आहे की मला माहित नाही, पण जे आता काय करू शकतो ते सगळं काय बघितलंय त्याचं बीज आपलं तेव्हा पेरलं असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे ते जे काही समोर येत गेलं, म्हणजे विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो म्हणून मी कदाचित काश्मीरच्या आंदोलनामध्ये गेलो, विद्यार्थी परिषदेत काम करत होतो म्हणून मी राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होतो, विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो म्हणून मी 1993च्या भूकंपामध्ये किल्लारीमध्ये 8 दिवस जाऊन सेवाकार्य करून राहून काम करून आलो. या सगळ्या गोष्टी आहेत या करायला मिळाल्या कारण विद्यार्थी परिषदेची काही ना काहीतरी माझी जोडणी होती, तिथं काहीतरी ठरलं होतं आणि त्यातनं मी फक्त जायचं ठरलं होतं आणि मी सांगतील तसं काम करणं या सगळ्या गोष्टींमधनं मला मिळालेला तो जो अनुभव आहे तो आजही उपयोगी पडतो. म्हणजे आत्ताच्या आपल्या काळामध्ये काय काम करायचं हा जेव्हा सगळ्यांसमोर प्रश्न होता तेव्हा मला 93च्या भूकंपात काय केलं ते सगळं मला उपयोगी पडत होतं की आता हे करायचं आहे, आता आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला हे करावं लागेल, हे इथं दूषित होतं. हा एक वेगळा भाग आहे आणि तो त्या विद्यार्थी परिषद सगळ्या कामाच्या मागचा म्हणतात की तो कॅनव्हास मी जो म्हटला तो उपयोगी पडतो. नक्कीच नक्कीच. आता सध्या तुम्ही काय प्रकारचं काम करता, म्हणजे कोणती जबाबदारी तुमच्याकडे आहे सध्या? मी एक 2-3 प्रकारच्या वेगवेगळ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी आहे. विद्यार्थी परिषदेचं जसं मी मगाशी म्हटलं तसं जरी नोकरी करत करत काम करत असलो तरी घर घेतलं, लग्न, यानंतर ते थोडं अजून कमी व्हायला लागलं घरच्या जबाबदाऱ्यामुळे. काही काळात 3-4 वर्ष प्रत्यक्ष कुठल्याच कामात सहभागी नव्हतो, फक्त सपोर्टिंग असतात. पण फार काळ असं राहता येत नाही कारण ही सगळी सवय असते. अनेक लोक प्रकारची व्यसनं असतात, कदाचित हे एक व्यसन आहे असं म्हणेल आणि हे चांगलं पॉझिटिव्ह व्यसन आहे आणि त्यामुळे ते बसू देत नाही. इतर लोकांना अनेक गोष्टीमुळे करता येत नाही, मी अजून काहीतरी करायचं असं म्हणून मग मी जिथे आता राहतो सिंहगड रस्त्यावर, त्या रस्त्यावर राहणारे बरेच जुने विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते, त्यांना एकत्र करणं, ते काही ना काहीतरी कामात सहभागी आहेत, त्यांच्या गोष्टी ऐकणं, त्यांना काय लागेल ती मदत करणं. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की चला आता आपण काम करू शकतो म्हणून सिंहगडजवळच्या 2 वस्त्यांमध्ये आम्हीच रविवारच्या काळामध्ये छोटे छोटे 2 संस्कार वर्गासारखे उपक्रम राबवून असं केलं आणि ते खूप छान पद्धतीने आम्ही 2 वर्ष चालवलं. जवळजवळ 34-35 जण आम्ही सगळे मिळून हे सगळं चालवायचो. आणि त्यानिमित्तानं मी सेवासहयोगच्या हे सगळं काम करत असताना सेवासहयोगची पण सुरुवात त्याच वेळी होती 2007-08च्या दरम्यानची. अन्यही लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं त्यामुळे कदाचित या सगळी जी व्याख्यानमाला जी सिंहगड रस्त्यावर सुरू झाली या स्थानिक संघाच्या सगळ्या लोकांनी मिळून या व्याख्यानमालेची रचना केली होती 2010 साली. फक्त सामाजिक काम समाजसेवा असं न करता काही विचार प्रबोधन पण करावं अशा हेतूने ती व्याख्यानमालेची सुरुवात झाली. आणि त्या पहिल्या व्याख्यानमालेमध्ये माझा सहभाग हा एका वक्ते देशपांडे सर त्याचे वक्ते होते आणि त्या विषयात देशपांडे सरांना घेऊन येणं आणि परत त्यांना सोडणं अशा स्वरूपाचा होता. बाकीच्या 2 व्याख्यानांना उपस्थित होते. पण ती सगळी ग्रंथ या स्वामी जनकल्याण प्रतिष्ठानच्या कामाची सुरुवात आहे, पण त्यातला माझा सहभाग म्हणाल तर तेवढा आहे. आणि त्यानंतर कदाचित देशपांडे सरांनी त्या व्याख्यानमालेच्या दरम्यान जेव्हा या सगळ्या इथल्या स्थानिक लोकांना सांगितलं की यालाही या सगळ्या कामामध्ये जोडून घ्या, याचा उपयोग आहे, देशपांडे सरांचा असलेला स्नेह वेगळी गोष्ट होती. आणि त्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी मिळून यात काहीतरी काम करायचं, काहीतरी याला स्थानिक स्वरूप द्यायचं असं ठरवलं. आणि मग काय करावं, व्याख्यानमाला सोडून अजून काहीतरी उपक्रम केला पाहिजे आणि तो कुठला असावा असा जेव्हा विचार सुरू झाला आणि त्यातलं मग गंमत शिबिर नावाची त्यातली कल्पना आली. आणि मग 3 ते 12 वयोगट आपल्या मुलांसाठी हे 3 दिवसाचं गंमत शिबिर अशी त्याची योजना आम्ही केली आणि त्याची सुरुवात पण झाली की त्या सगळ्या मुलांनी एकत्र येणं, राहणं आणि त्यानिमित्तानं एक वेगळं म्हणजे खरं तर सुरुवाती होती की कार्यकर्त्यांची बरीच मुलांनाच पूर्वीसारखं जे आपलं आपण ज्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या ते आता त्यांना अनुभवता येत नाही. विशेषतः पूर्वी आपण मामाच्या गावी जाणं ही जी काही कन्सेप्ट होती ती आत्ता कन्सेप्ट फार धुळेल मिळाली कारण बहुतेक वेळा सगळीकडं मामाची घरं ही आपापल्या गावातच आहे आणि त्यामुळे मामाच्या गावी जाणं प्रश्नच नसतं. मामाच्या घरी जाऊन 2 तासासाठी मुलं परत येतात. त्यामुळे मामाच्या घरी राहून जी काही दंगा करण्याची कन्सेप्ट होती ती गेली आणि त्यातनं आईवडिलांना सोडून मुलांनी राहणं हा जो भाग होता आणि तोही कळत्या बाहेर मुक्त कळायला लागले असे म्हणा आणि या कन्सेप्टने ती गंमतची सुरू झाली. आणि मग त्यांनी हा एक भाग झाला की आईवडिलांपासून लाभ आहे. दुसरा भाग TV, कॉम्प्युटर, मोबाईल नावाची जी गॅजेट्स आत्ता जन्मालापासून सगळ्यांच्या समोर आहे त्याच्याशिवाय सुद्धा आयुष्य आहे आणि त्याच्याशिवाय सुद्धा जगता येतं, अनेक गोष्टी त्यातनं करता येतात असं कन्सेप्ट गंमतची सुरू झाला आणि हळूहळू याचा प्रवास आत्ता आपल्याला दिसतोय
त्यातला आहे. हे दोन त्यातले प्रमुखाने कार्यक्रम स्वामींच्या सगळ्या कामात वर्षातनं दोनदा म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टीमध्ये त्याच्यात तुम्ही गंमत शिबिरं घेता, पण ते सोडून वर्षभर असा काही उपक्रम तुमचा चालतो का स्वानंदमध्ये? नाही, याच्यात एक गोष्ट सांगायला हरकत नाही की ती व्याख्यानमालेच्या निमित्तानं अनेक लोकांशी जोडलं गेलं आणि त्याचवेळी गंमत शिबिराच्या माध्यमातून काही मुलांच्या बरोबर जोडलं गेलं. हे दोन करत असताना असं लक्षात आलं की व्याख्यानमालेच्या निमित्तानं जे सगळे मुलं, कार्यकर्ते, तरुण यांच्या बरोबर येतात त्यांना खरं तर काहीतरी काम केलं पाहिजे अशी स्वाभाविक आहे. म्हणजे ती विद्यार्थी परिषदेच्या कामाची अजून एक देण आहे की जे कार्यकर्ते आपल्यावर जोडले गेले त्यांना काहीतरी सातत्याने काम केलं तरच ते कायम जोडले राहतील ही पक्की धारणा असल्यामुळं गंमत शिबिरासारख्या एक प्लॅटफॉर्ममध्ये जसं ते नवीन येणाऱ्या मुलांसाठी गंमत शिबिर आहे तसं जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी एक मोठा प्रशिक्षण वर्ग आहे. आणि त्या सगळ्या गंमत शिबिराची तयारी करण्यासाठी जे काही आम्ही करतो त्यामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण होतं. कारण ते दर शनिवार रविवारी या कार्यक्रमासाठी म्हणून रोज 3 तास, कारण मुलांबरोबर 3 दिवस राहणं ही चेष्टा नाही आहे. कारण त्यांची एनर्जी, वेगवेगळ्या प्रकारची मुलं जेव्हा आपल्या बरोबर येतात तेव्हा त्यांची एनर्जी शाबूत ठेवून आपली एनर्जी टिकवणं हे एक मोठं चॅलेंज सगळ्या कार्यकर्त्यांसमोर असतं आणि ते करण्यासाठी त्याचं प्रशिक्षण करावं लागतं. त्यामुळे आम्ही जे एप्रिल मे महिन्यात हे शिबिर करतो गंमत शिबिर, त्याच्या आधी म्हणजे फेब्रुवारी अखेरपासून पुढचे 4-5 शनिवार रविवार सलग हे या प्रकारच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण असतं. त्याच्यामध्ये मुलांशी करण्याचा संपर्क असेल, त्या शिबिरातल्या रचना असतील, शिबिरातल्या जेवणाच्या रचना असतील, खेळाच्या रचना असतील, सत्रांच्या रचना असतील, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधणं असेल, प्रत्यक्ष मुलांचे खेळ घेतो आम्ही सकाळ संध्याकाळ मैदानी खेळ जे आजकाल दुर्मिळ झाले शिबिरामध्ये. हा अनुभव विधानाला कदाचित आपण पण सेवासेवी म्हणून तो घेतलेला असेल की सलग 1.5 तास मुलांना मैदानावर खेळतं ठेवणं हे मुलांसाठी शक्य नाही आणि कार्यकर्त्यांसाठी पण थोडंसं चॅलेंजिंग असतं. कार्यकर्त्यांसाठी चॅलेंजिंग करणं आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करतो. रविवारी आम्ही 3-3 तास त्यांचं एक्सटेन्सिव्ह प्रशिक्षण घेतो, म्हणजे प्रत्यक्ष खेळ घेतो. आणि ते खेळ कधी आम्ही सारसबागेच्या मैदानावर घेतले, कधी सिंहगड रस्त्यावरच्या एका DP रोडवर रिकामी जागेवर कुठे घेतले, सगळेजण आम्ही खेळतो. त्याने आमचा पण एक बॉन्डिंग वाढतो. पण ते जे एनर्जी आहे ती आम्हाला जाणवायला लागली की 1.5 तास सलग खेळणं मुलांनी हे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना विचार करायला लागेल. कारण की 1.5 तास मैदानावर खेळणं किंवा पुढे जाऊन कुठलं तरी काम एक सातत्याने शारीरिक काम करणं तर हे करणं मुश्किल आहे, जे यातनं आता जाणवत आहे. आणि ती गोष्ट यातनं सुरू झाली आणि मग हळूहळू पुढच्या टप्प्यांवर आलो की या सगळ्यांमधनं हे जे कार्यकर्ते आहेत परत येतात की कार्यकर्त्यांना काम द्यायचं, तर ही संख्या वाढत गेली. म्हणजे आताच्या परिस्थिती अशी आहे की जे गंमत शिबिरात पहिल्यांदा येऊन गेले ते आता स्वारांचे कार्यकर्ते. आता ही जी रचना आहे यातनं या कार्यकर्त्यांची संख्या तर 200-250 पर्यंत आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने काहीतरी काम द्यायचं, त्यांची एनर्जी वापरता येईल, त्यांना काहीतरी काम करायचं ते करणार आणि यातनं मग वस्तीमधलं काम सुरू झालं. त्यामुळे आम्ही वस्त्यांमध्ये पोचलो. तत्पूर्वी 2015 साली म्हणजे 2010चा हा प्रवास आहे आणि 2011 साली नोव्हेंबर 2010ची व्याख्यान मला ज्या एप्रिल मे महिन्यातल्या 11 शिबिर सुरू झालेलं पहिलं शिबिर आणि या 2-3 शिबिरांमध्ये आम्ही जी काही गोळा केली म्हणजे पहिल्या शिबिरात असलेली 50 मुलं, दुसऱ्या शिबिरात असलेली 120 मुलं, तिसऱ्या शिबिरात असलेली 100 मुलं, चौथ्या शिबिरात असलेली 100 मुलं, याच्यामध्ये 20% रिपीट होते, 80% नवीन असायचे. आणि त्यामुळं जे 20% रिपीट होते ते साधारणपणे 8वी-9वीच्या गटावरचे होते. आणि मगाशी जसा अनुभव सांगितला की पहिल्या शिबिरात आलेली जी मुलं होते त्यांनी आमच्याकडं प्रेमामुळं, मित्राची मुलं होती आणि त्यामुळे त्यांनी स्वानांच्या प्रेमाखातर या शिबिराला सोडलं होतं. पण या प्रकारची कमर्शियल शिबिरं जी पुण्यामध्ये चालतात अशा एका ठिकाणी त्यांनी ऑलरेडी आपल्या मुलीला पाठवलेलं होतं. ती मुलगी ते शिबिर 4 दिवसाचं पूर्ण केल्यानंतर या शिबिराला आलेली होती आणि त्या 3 दिवसाच्या शिबिरानंतर तो जो अनुभव आहे तो आमच्यासाठी प्रेरणा देणार आहे. कारण आम्ही सगळेजण शुक्रवार सकाळ ते रविवार संध्याकाळपर्यंत शिबिर चालवतो. रविवारी संध्याकाळी सगळी मुलं घरी पोहोचल्यानंतर मी घरी जाऊन, मी आणि माझी पत्नी पण या सगळ्या कामामध्ये सहभागी असते, तर आम्ही दोघं घरी जाऊन खरं तर पडलो होतो ऐकत आणि लोकांचे फोन येतात ते घेत होतो. त्या मित्राचा फोन आला, साधारणपणे 7 वाजता ते सगळे घरी पोहोचले होते, आम्ही पण 7:30 पर्यंत घरी पोहोचलो होतो. 8:30च्या सुमारास त्याचा फोन आला, म्हणजे 1.5 तास घरी पोहोचला झाला होता. त्याचा फोन होता की ती घरी आल्यापासून गेले 1.5 तास कंटिन्युअसली बोलतीये आणि तिच्या बोलण्यामध्ये या 2-2.5 दिवसाचा सगळा अनुभव आहे. आणि हे आमच्यासाठी पण वेगळं होतं की असा कुणीतरी आपल्याकडनं आलेला एखादा मुलगा हा घरी जाऊन इतक्या प्रकारे बोलेल, हे त्यांच्यासाठी जसं आश्चर्यकारक होतं असं आमच्यासाठी पण होतं की ही काय प्रकारची प्रेरणा यातून मिळू शकते
हे आमच्यासाठी पण एक काय म्हणतात त्याला लर्निंग होतं की काय प्रकारे आपण देऊ शकतो आणि काय दिलं पाहिजे, म्हणजे आमची जबाबदारी काय आहे हे जर सुद्धा जाणवलं. कदाचित त्या वर्षी आम्ही ती पूर्ण केली, पण आता आम्हाला इथं परत येता येणार नाही, म्हणजे हे आम्हाला घेऊन पुढे जायला लागणार हे पण लक्षात आलं. त्यावर हे लोक या अर्थाने बघतात. त्यामुळे हा एक पॉझिटिव्ह पॉईंट होता की तिनं भरभरून त्या शिबिराबद्दल सांगितलं आणि तिने एक कॉमेंट केलेली होती की मी जे आधीचं 4 दिवसाचं शिबिर केलं ज्याची कॉस्ट कदाचित सोन्याच्या शिबिरापेक्षा चौपट होती, पण त्या शिबिरात जो मला आनंद मिळाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आनंद मला या शिबिरात मिळाला. आणि या शिबिराला मी पुढच्या वर्षीपासून दरवेळी जाईल. आणि हे सांगणारी ती मुलगी आज आमची कार्यकर्ती म्हणून काम करते. म्हणजे ती शिबिर येत राहिली आणि आम्ही साधारण 10वी नंतरची मुलं ही या सगळ्या मुलांचे गटप्रमुख असतात अशी त्यांची रचना करतो आणि त्यामुळे ते आता गटप्रमुख म्हणून काम करतात. तर हा जो एक प्रवास आहे या सगळ्याच्या निमित्तानं मुलांच्या बरोबर करण्याचा हा स्वामींच्या माध्यमातून करायला मिळाला. अर्थात दुसरा पण एक थोडा वेगळा अनुभव आहे, पण तोही प्रेरणा देणार आहे. तो म्हणजे एका ठिकाणी आम्ही असं शिबिर केलं, त्या ठिकाणी दुर्दैवानं त्या राहण्याच्या जागेमध्ये प्रचंड प्रमाणात ढेकणे होते आणि आम्हीच सगळे 2 दिवस मुक्काम केला. पण पहिल्या दिवशी रात्री खूप खेळल्यामुळे आणि मुलांना काहीच अंदाज नसल्यामुळं शारीरिक श्रमाचा पहिल्या दिवशी मुलं झोपली तरी करेल, पण लवकर जागे झाली याचं कारण ढेकणा निघून त्रास दिला. दुसऱ्या दिवशी त्याची शिबिरातच चर्चा होती काय करायचं याचं, पण आम्ही त्याच्यावर निभावून नेलं. रात्री त्याच्यावर काहीतरी तयारी करावी म्हणून मग कार्यकर्त्यांनी काही ग्लासमध्ये पाणी ठेवून त्या ढेकणं टाकलं वगैरे असे सगळे प्रयोग केले. म्हणजे त्याच्यावर चेष्टा झालेली जी अजूनही मुलं सांगतात की आम्हाला मसुराची उसळ त्यामुळे कळा लागली वगैरे, ती चेष्टेचा भाग आहे. पण मसुराची उसळ बघितल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की त्या ग्लासमध्ये टाकलेल्या ढेकणांची संख्या इतकी होती की त्याला मसुराची उसळ आठवली तितकी होती. आणि ती तेवढा व्हॉल्यूम असला काय करायचं. आणि स्वाभाविकपणे मी जसं मगाशी म्हटलं की संध्याकाळी फोन येण्याची खात्री होती आणि तसा फोन पण आले की टोकाचे फोन होते की एका पालकांचं असं होतं की तुम्ही एवढे पैसे घेता. दुसऱ्या अर्थाने आम्ही पैसे मगाशी सांगितलं तसं कंपॅरेटिव्हली जरी कमी घेत असलो तरी पैसे घेतो. आणि त्या पैसे घेतो म्हटल्यानंतर त्या पालकांचं स्वाभाविक मत असं होतं की तुम्ही पैसे घेता आणि साधी तुम्हाला राहायची सोय करता येत नाही, माझ्या मुलीला ढेकण चावले असं ती सांगते आणि कसं काय तुम्ही असं करू शकता. असा एक फोन होता आणि ज्याचा विचार करायला लागला असा होता. दुसरा फोन असा होता की अरे म्हणे खूप चांगले अनुभव सांगितले, धन्यवाद तुमचे अशासाठी की आपण आमच्या काळामध्ये जेव्हा जुन्या घरांमध्ये मातीच्या घरांमध्ये जेव्हा ढेकणाचा सगळा प्रादुर्भाव पाडला असा अनुभव तर देऊच शकत नाही. त्यामुळे ढेकणामुळे झोप लागत नव्हती असं जर ऐकलं कोणी तर त्यांना ते कळत नव्हतं हा अनुभव तुम्ही या शिबिरामुळे मिळाला. त्यामुळे धन्यवाद तुमचे की त्यांना ते कळलं तरी. असे दोन्ही प्रकारचे अनुभव या सगळ्या शिबिरांमधून मिळत गेले. आणि हा पुढचा प्रवास आहे. त्यातनं मग अनेक गोष्टी कार्यकर्त्याशी जोडले गेले. त्यातनं सातत्याने काही काम करावं असं म्हणून पुढचं काम सुरू झालं. पण त्यातलंही अजून 2 कार्यक्रम असेच आम्ही काय म्हणता येईल त्याला नैमित्तिक असे सुरू झाले. म्हणजे डिसेंबर जानेवारी मधली व्याख्यान मला एप्रिल मे मधलं गंमत शिबिर याला जोडून या सगळ्या मुलांमुळे मग असे म्हटलं तसं की एवढी मुलं आपल्याबरोबर यायला लागली तर ते कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्या त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या तरी टप्प्यांवर यशस्वी व्हायला लागले. त्यांचं कधीतरी कौतुक केलं पाहिजे आपल्याबरोबर असं म्हणून आमचा कौतुक सोहळा सुरू झाला. त्याच्यामध्ये कधीच आम्ही मार्क किती पडले हे कधी बघितलं नाही. याचं कारण आहे की त्यांनी टप्पा पार केला आहे महत्वाचा. 80% मिळालेला मुलगा आणि 60% मिळालेला मुलगा यांचं यश तोडणं हे मार्कांच्या दृष्टीने ठीक आहे, पण त्या दोघांची परिस्थिती बघितली तर ते वेगळं असू शकतं. त्यामुळे त्यांना ज्या परिस्थितीत 60% मिळवलं हे त्यांच्या 80%पेक्षा कितीतरी जास्त असू शकतं. आणि हे आपण लक्षात ठेवून आपण मार्क त्यांचे कधी सांगत नाही, पण त्यांचं कौतुक नक्की करतो की आतापर्यंत जे काही तू कष्ट केलेस ते कर, पण आगामी काळामध्ये या टप्प्यावर घेऊन तुला पुढे कसं जाता येईल याचा आपण एक करिअर गायडन्स सारखं एक छोटं कोणाचं तरी अनुभवी व्यक्तीचं व्याख्यान पण ठेवतो. आणि त्यांना हे सांगतो की याच्याशी जोडले जा, स्वामींशी जोडले जा, या निमित्तानं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, अनेक लोकांशी तुमचा कॉन्टॅक्ट येईल, तुम्हाला पुढं कसं जायचं सांगतं असा कौतुक सोहळा सुरू झाला. आणि यातनं ती लोक जोडली गेली. आणि स्वाभाविक परत एवढे 80, 90, 100, 150 कार्यकर्ते व्हायला लागल्यानंतर त्यांच्या घरच्यांना कळेल ना की हे दर 2 महिन्यांनी कुठल्या तरी कार्यक्रमाला जातात, नेमके करतात काय आणि हे कळावं आणि हे सगळं कुटुंबाचं काम आहे हे माहिती व्हावं म्हणून आम्ही त्रिपुरी पौर्णिमेचा दीपसंध्या कार्यक्रम सुरू झाला. फक्त एकच वर्ष आम्ही तो कोजागिरी पौर्णिमेला केला, पण लक्षात असं आलं की कोजागिरी पौर्णिमेला हा कार्यक्रम होऊ शकत नाही, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि त्रिपुरी पौर्णिमेला मात्र असं काही बाइंडिंग नसतं आणि त्यामुळे त्रिपुरी पौर्णिमा तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे आपण ती त्रिपुरी पौर्णिमा ही दीपाची हे असते, दिव्याची पौर्णिमा. तर त्यामुळे आपण त्या दिवशी दीपोत्सव करतो. सर्व जोडलेल्या लोकांना देणगीदार, हितचिंतक, सर्व कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय असं आमचा एक कौटुंबिक मेळावा हा दीपसंध्येला चालतो. या निमित्तानं पुढच्या वर्षाची परत तयारी करता येते. सगळ्यांबरोबर गप्पा व्हाव्या, एखादं चांगलं गाण्याचा कार्यक्रम, काही गोष्टी, सगळ्यांचं एकत्र जेवण, अशा प्रकारचे हे 4 कार्यक्रम आम्ही करायला हवं.
आणि 2015 पर्यंत सुरू झाले आणि स्वाभाविकपणे 2000 तुम्ही म्हटलं सातत्याने की 2015 मध्ये लक्षात आलं की असं नुसतं करून चालणार नाही पॅचमध्ये सलग काहीतरी करावं. आणि म्हणून ई कचरा संकलन अशा विषयाला तोपर्यंत कोणी हात घातलेला नव्हता. त्यामुळे आम्ही असं म्हणलं की चला ई कचरा संकलन आणि रद्दी संकलन असे 2 विषय करूया. ज्या निमित्तानं आम्ही तसे अजून सिंहगड रस्त्यावरच्या एका टप्प्यामध्ये काम करत होतो. इथं मोठमोठ्या सोसायटी आहेत. जिथं मी स्वतः राहतो ती सोसायटी मोठी आहे, 400-450 फ्लॅट्स आहेत. तर त्या ठिकाणी आम्ही या प्रकारचे पूर्ण कोविजनच्या माध्यमातून सुरू केलं आणि त्यांच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला त्यांना साहित्य देणं, आम्ही गोळा करणं आणि त्यांना देणं असं सुरू झालं. वर्षभर आम्ही चालवलं. वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये दर रविवारी आम्ही हे कार्यक्रम करायचो. 2-2 कार्यकर्ते जाऊन स्टॉल लावायचे, ते गोळा करायचे, पूर्णमचे लोक घेऊन जायचे, पुढची त्याची व्यवस्था करायची, त्याचं विक्रीची स्टॉल लावायचे. वर्षभरात लक्षात आलं की साहित्य खूप जमतंय आणि पूर्णमची ताकद संपली कन्झ्युम करण्याची. ते आमच्या मागे लागले की तुम्हीच करा. आणि म्हणून आम्ही 2015च्या जानेवारी महिन्यामध्ये पहिल्यांदा सिंहगड रस्त्यांवरच्या काही वस्त्यांमध्ये गेलो चौकशी करायला की काय करता येईल, काही महिलांना यातनं काम देऊन जोडूया म्हणून. ते द्यायला तयार होतं. त्या महिलांबरोबर 3-4 महिने काम केल्यानंतर लक्षात आलं की त्या म्हटलं की आम्ही काम करू. त्यामुळे मग कागदी पिशव्या आणि कापडी पिशव्या असं प्रशिक्षण घेऊन त्यातलं काम सुरू झालं. 3-4 महिन्याच्या असोसिएशन नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की 2016च्या दरम्यान त्या म्हटलं की आम्हाला आमच्यासाठी तुम्ही करा, आमच्या मुलांसाठी काहीतरी करा. आता हे आमच्यासाठी गडबडीचा भाग होता की कारण आम्ही काम काय करतो तर व्याख्यामाला करतो, गंमत शिबिर करतो, कौतुक सोहळा करतो हे सांगत होतो. त्यामुळे तिथं आम्ही मुलांबरोबर काहीतरी करतो हे लक्षात आलं. तुम्ही इथं मुलांबरोबर काहीतरी करा असा त्यांचा आग्रह सुरू झाला. आणि मग आम्ही काय करावं असा प्रश्न पडत होता. सुदैवानं एक आपल्या स्पार्क्सच्या माध्यमातून काही DPTची मुलं आपल्याकडे येतात ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंगसाठी, MSW झालेली. आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे काही मुलं असतील तर काम द्या. आणि ती संधी साधली. त्यातली अशी काही 5-7 मुलं आमच्याकडे आली. त्यांना आम्ही सिंहगड रस्त्यावरच्या काही वस्त्यांमधून सर्वेक्षण करायला सांगितलं की जेणेकरून काय करता येईल. आणि त्याचा एक विस्तृत सर्वेक्षण केलं. आणि त्यातनं मग जाणून घ्यायचा प्रयत्न केला की वस्तीमधली आरोग्याची स्थिती काय आहे, शिक्षणाची स्थिती काय आहे, वयोगट काय आहे, मुलं किती आहेत. ही सगळी स्वाभाविक सगळ्या संस्था करतात, सेवा सहयोग पण त्यात देशात काम करतात. त्या प्रकारचा सर्वे केला आणि आम्हाला काय जमेल मुलांसाठी करताना असा विचार केला. आणि मग एक गोष्ट लक्षात आली की आपण या मुलांसाठी ज्याचा मी मगाशी आपला उल्लेख केला तसं की संस्कार वर्ग चालवण्याचा एक अनुभव पाठीशी होता. काय करायला लागतं ते माहिती होतं. आणि त्यामुळं आपण म्हटलं की चला या 4 वस्त्यांमध्ये आपण संस्कार वर्ग चालू करू. 2016च्या जूनमध्ये पहिल्यांदा संस्कार वर्ग सुरू झाले. आता संस्कार वर्ग हे आपल्याला कळणारा भाग आहे म्हणून, पण जेव्हा आम्ही सगळे विचार करायला लागलो की त्याला संस्कार वर्ग का म्हणायचं, म्हणजे संस्कार वर्गामध्ये पण एक भाव आहे जो वस्तीमध्ये जाणवला की कोण कोणाला संस्कार देणार असा प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही त्याचं नाव संस्कार असं न ठेवता आणि त्याला असं म्हटलं की समृद्धी वर्ग असं त्याचं नाव ठेवलं. त्याचं कारण असं आहे की समृद्धी ही दोन्ही अर्थाने असते. ही जी काही सगळी उपक्रम चालतो यातनं येणारी समृद्धी ही त्या मुलांची असते. या निमित्तानं काही अजून जोडणी आपल्याला आगामी काळात त्या वस्तीमधली करता येईल. सगळ्या वयोगटाला जोडलेली तर त्या वस्तीची पण समृद्धी होईल. आणि हे सगळं करत असताना जे कार्यकर्ते याच्याशी जोडले जातील त्यांची पण स्वतःची समृद्धी होईल. असा तो सर्व अर्थाने असणारा समृद्धी वर्ग आहे. आणि अशा समृद्धी वर्गांची सुरुवात 2016च्या जूनमध्ये झाली. पहिल्यांदा जूनमधल्या 4 वर्गांपासून सुरुवात झालेला हा भाग आत्ता सिंहगड रस्त्यावर आम्ही तेव्हा 34 वस्त्या या प्रकारच्या आयडेंटिफाय केल्या. त्या 34 मधल्या 22 वस्त्यांमध्ये या प्रकारचे समृद्धी वर्ग आता चालू आहे. उरलेल्या ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी छोट्या वयोगटातली मुलं नसल्यामुळे पुढच्या टप्प्यावर जिथं आम्ही पोहोचलो की 3 ते 12 वयोगटातली मुलं जरा पुढे गेले की त्यांना पुढे काय प्रश्न पडतो. आणि मग ते या सगळ्या याच्यातनं बाहेर पडले की पुढे काय परत ते जुन्या जागेवर जातील. म्हणून किशोर दर्पण वर्ग सुरू झाले. त्यामुळे 2018 नंतर किशोर दर्पणच्या वर्ग पण सुरू झाले. ते या उरलेल्या 8 वस्त्यांमध्ये 17 असे. त्यामुळे 34 पैकी 30 वस्त्यांमध्ये आता हे सगळं संरक्षण कल्याणाचं काम पूर्ण सिंहगड रस्त्यावर चालतं. उरलेल्या 3-4 ठिकाणी आरोग्याच्या विषयातले काही छोटे छोटे उपक्रमांच्या माध्यमातून तिथेही काम चालतं. त्यामुळे स्वावलंबी ठरवून या सर्व ठिकाणी 34च्या 34 वस्त्यांमध्ये काही ना काही उपक्रम आता पूर्ण सिंहगड रस्त्यावर होतील त्याची योजना केली आणि ती सातत्याने चालते. फारच छान. हे सगळं काम करत असताना तुम्ही तुमची नोकरी सांभाळून सामाजिक कार्य करता. तर हे करत असताना नोकरी आणि समाजकार्य यांच्यातला समतोल किंवा हे कसं तुम्ही साधता किंवा तो ताळमेळ कसा लावता? कारण सगळ्यांना हाच एक मोठा प्रश्न की वेळ मिळत नाही हो आम्हाला काम करायला. परत एकदा मी अगदी सुरुवातीला सांगितलं तसं त्या विद्यार्थी परिषदेच्या कामात त्याचं बीज आहे. अगदी सुरुवातीला म्हटलं की मी नोकरी करत असताना पुण्यात आलो ते बजावत काम करायला. आणि
त्या कामाच्या बरोबरीनं उरलेला जो वेळ होता तो वेळ हा माझा विद्यार्थी परिषदेचं काम करण्यासाठी दिलेला असायचा. आणि त्यामुळे मी बाकी सर्व गोष्टी करत असतो. म्हणजे समजा मला नाटक बघायचं आहे, पिक्चर बघायचं आहे, गाण्याच्या कार्यक्रमात जायचं, हे सगळं रात्री घडतं. संध्याकाळचा जो वेळ रिकामा माझा 2 तास 2.5 तास तेवढे मी या सगळ्या कामाला दिले पुरेसे असतात. आजही मी तेच करतो. दिवसभरामध्ये माझी सकाळी मी 6:45-7ला घरातनं बाहेर पडतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी येतो. आल्यानंतर रात्रीपर्यंत जे काही काम आहे त्याच्यामध्ये आपण थोडा वेळ जो काही 2 तास 3 तास मिळतील तो वेळ मी जर या कामासाठी दिला, अर्थातच याच्यामध्ये परत एकदा घर पण यात सामील आहे. घरामध्ये पण थोडा वेळ त्यात द्यावाच लागतो, पण तो कदाचित मला कमी द्यायला लागतो कारण माझ्या घरचे ते सगळं ॲडजस्ट करून घेतात. विशेषतः बायको या सगळ्या गोष्टी बघत असते, त्यामुळं कमी वेळ मी घरामध्ये देतो. पण जो काही 2-2.5 तासाचा रोजचा वेळ आहे आणि शनिवार रविवारचा थोडा जास्त वेळ, या एवढं जरी आम्ही केलं आणि कुठल्याही कामाला तुम्ही जर त्या कामाकडे फोकस बघत असाल तर ते करता येतं. आणि 2 तासाचा वेळ मात्र पूर्णपणे त्या विषयात लक्ष देऊन करणं. जसं मी बजावून काम करताना तिकडचं लक्ष ठेवून करतो, इकडचं काम तिकडं लक्ष ठेवून करतो. दोन्ही ठिकाणी कमी जास्त काही वेळा इकडचं तिकडे होतं, पण ते तेवढी सगळ्याच गोष्टीमध्ये होतं. पण प्रामुख्यानं यामुळे ते जमतं. आता याच्यात मला काही वेगळं असं काही सांगता येत नाही, पण तिथलं मूळ तिथं आहे की आल्यानंतर कदाचित या कामाची सगळी अनेक गोष्टी सांगितण्याची प्रेरणा आहे की त्याच्यामुळे करावं असं वाटतं. मुळातली आवड म्हणजे म्हणतात की आवड असली की सवड मिळते, तसं ती सवड काढता येते. तशी तुम्ही काढता आणि अविरतपणे हे काम करत आलाय की बालपणापासून जे बाळकडून मिळालं असं म्हणू आपण की ते हळूहळू मग कामाच्या स्वरूपात वाढ झाली आणि तुम्ही आता इथपर्यंत पोहोचला. हे सगळं काम करत असताना काही वेगवेगळे अडचणी किंवा आव्हानं येत असतीलच, काही चांगले अनुभव, काही वाईटही अनुभव येत असतील. तर अशा अडचणींना सामोरं जाताना काय तुम्हाला फेस करावं लागलं किंवा काही संस्मरणीय अनुभव असतील किंवा काय असं सांगावं असं वाटेल? खरं तर चांगले वाईट अनुभव मी सगळे काही डोक्यात ठेवणं अवघड आहे. पण मगाशी म्हटलं तसं की गंमत शिबिराचं काम करतोय तर पालकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या दोन्ही लक्षात ठेवाव्या लागतात. किंवा वस्तीमध्ये जेव्हा आम्ही गेलो आणि त्या महिलांसाठी काम करूया, त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ या भावनेने गेलो, पण त्या रोजगारावर आमच्या मुलांना काहीतरी द्यायला सांगतात. हे मला लक्षात आलं की ती आईच आहे. तशी मोठ्या बिल्डिंग्समध्ये राहणारी आई आहे, ती मुलांचा विचार करते. ती त्या वस्तीमध्ये राहत असलेली ती परत आई आहे आणि ती तिच्या मुलाचा विचार करते. आता या जशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तशा तिथं येणारे काही अनुभव आहेत की तिथं स्थानिक लोक याला विरोध करणारे आहेत. काही ठिकाणी म्हणजे अगदी सेवा सुविधेच्या बरोबरीनं आपण स्कूल किट देण्याचं काम करतो. तर स्कूल किटमधल्या अनुभवामध्ये काही 1-2 वस्त्यांमध्ये मला सलग 2 वर्ष अशी परिस्थिती होती की सकाळी स्कूल किट वाटपाचे आमचे कार्यक्रम झाले आणि संध्याकाळी मी पोलीस चौकीत होतो. अरे बापरे. त्याचं कारण का तर आपण नियम केला होता की स्वानंद जनकल्याणच्या समृद्धी वर्गात जी मुलं येतात त्या मुलांना स्कूल किट द्यायची. हे एकदम स्वाभाविक तत्व होतं. त्याच्यामुळे स्वाभाविक संस्था म्हणून त्याच्यामागे एक स्वार्थ पण होता. तो असा होता की समृद्धी वर्गाची उपस्थिती वाढवणं या सगळ्या बरोबर. आणि त्यानिमित्तानं मुलं इथं यावीत आणि नुसता आकडा न वाढवता आपला संस्थेचा रीच सगळ्या वस्तीपर्यंत असावा, सगळी मुलं त्यात सहभागी हा त्यातला भाग आहे, स्वार्थ म्हणतो नाही. पण जे येत नव्हते त्यावेळी त्यांना असं वाटत होतं की हे मला का देत नाही. मग त्यांनी वैयक्तिक घ्यायला सुरुवात केली की ती जी शिक्षिका आहे ती शिक्षिका तिच्या आकसापाई माझ्या मुलाला देत नाही आणि या भांडणातनं त्यांची फिजिकल मारामारी होणं आणि ती पोलीस कंप्लेंटपर्यंत पोहोचणं अशाही गोष्टी घडल्या. त्यातनं मला एक असंही वाटून गेलं त्यावेळी की अरे हे बंद केलं पाहिजे, स्कूल किट नाहीच दिलं पाहिजे मला. खरंच मी असं विचारणार होते की अशा या कुठल्या तरी टप्प्यावर कधी असं वाटून गेलं का की आपण एवढ्या अडचणी आहेत आणि एवढं कामाची गरज आहे आणि आपलं काम इतकं छोटं आहे तर खरंच त्याचा उपयोग होतो का नाही, करावं का नाही, असा काही कधी प्रश्न मनात आला का तुमच्या? नाही, काम करावं का नाही हा प्रश्न कधीच मनात नाही. त्याचं कारण ते करायचं आहे हे अगदी पहिल्यापासून माहिती. आणि दुसरी एक बाजू मला नक्की माहिती आहे, मी त्याला उदाहरण म्हणून अनेक जण सांगतात की अंधार पडलाय, कुणालाच काही दिसत नाही, तर मी किमान पडते लावून मला दिसेल आणि त्याच्या भोवतीचा परिसर एवढा मी करू शकतो. मी थोडं सूर्यापर्यंत जाणार आहे, नाही जाणार आहे सूर्य मी होऊ शकत नाही. हे कुणीतरी सांगितलं डोक्यात नक्की आणि ते करत राहावं आणि सातत्याने तेवढा तर प्रयोग करावा. आपल्याबरोबर जेवढ्या परिसरात आपण पडू शकतो तेवढे तरी पुढे जातो. मला कुणीतरी याच प्रकारे मदत माझ्या काळात केलेली आहे म्हणून मी इथपर्यंत आलो आणि त्यामुळं आपण पण कुणाला तरी मदत करू शकतो, ती परतफेड करू शकतो. त्याच माणसाला देण्याची गरज नाही आहे, मी कोणाला तरी इतरांना दिलं पाहिजे. अनेक ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही ज्याला देता त्याला गरज असेल तर परत द्या, पण नसेल
तर त्यांनी दिलेलं ज्याला परत दुसऱ्याला गरज आहे त्याला द्या. तर ते तत्व देऊन काम करतो. त्यामुळे मला अशी वेळ कधी नाही आली की हे केलं नाही पाहिजे असं. पण ती जी कृती होती याच्यामुळे वाद निर्माण झाला, त्याचा विचार करावा असं वाटलं, हे मात्र नेहमी घडलं. त्याच्यामध्ये नेहमी काय इम्प्रोव्हाइज करता येईल हे नेहमी विचार केला. अगदी आत्ताच्या आपदा काळामध्ये सुद्धा आपण जेव्हा धान्याची पीठ वाटले तिथं पण दोन्ही गोष्टी दिसल्या की काही घरांमध्ये परत एकदा या प्रकारे दुर्दैवानं पोलीस चौकीत जायला लागलं एका वस्तीमध्ये की ही सेम गोष्ट मारामारी की त्यांनी तुमच्या घरात दिले नाहीत मला दिले तुम्ही सांगणार आहे. पण म्हणून धान्य वाटप बंद करणं असं केलं असतं तर मला एक कुटुंब आठवतंय हिंगण्यामधलं की जे आजी आजोबा दोघंच राहतात, त्यांची मुलं बाळा कोणी नाही आहेत आणि आत्तापर्यंत त्यांचं जे काही पिढी म्हणून काहीतरी काम करून ते करत होते. सगळं बंद झाल्यावर त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि मला एक रेफरन्स मिळाला की अरे या दोघांना काहीतरी मदत करायला लागेल. आपण जी काय रचना चालू होती सगळी जनकल्याण समितीच्या माध्यमातून तेव्हा मी हा नंबर दिला आणि इथं पोचा असं सांगितलं. जो कार्यकर्ता ते घेऊन गेला त्या कार्यकर्त्याच्या ते दोघं पाया पडले. आता हा एकदम डेंजर प्रसंग आहे का तर त्यांचं म्हणणं होतं की ते मागायला कुठे गेले नाही. ज्यांना ते माहिती आहे की ते दोघंच राहतात अशी एक व्यक्ती पुण्यात दुसऱ्या भागात राहते, ते कोथरूडला राहतात, ते तिथनं इथे येऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी मला फोन केला की तुला देता येईल का बोल. माझं सुदैव की त्यांच्याकडे माझा नंबर एवढाच भाग आहे म्हणजे विचारता बाकी मी काहीच केलं नाही. तर मुद्दा असा आहे की त्या सगळ्यांनी म्हणजे त्या दोघांकडे गेलो नसतं ते खरंच कोणाकडे मागायला गेलं नसतं, घरामध्ये तसेच राहिले असते. आता ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे नक्की. ज्याला नको आहे ज्याचा वाद घालतोय त्याच्याकडे नाही गेलं पाहिजे, त्याला कट केलं पाहिजे एवढं ठीक आहे. उरलेल्या ठिकाणी काम बंद करणं असं कधीच होऊ शकत नाही. यात माणसं कशी जोडली जातील हे सातत्याने विचारलं पाहिजे असं मला नाही वाटतं. या तुमच्या कामामध्ये खूप जणांना तुम्ही जोडत जोडत पुढे आलात. म्हणजे आधी कोल्हापूरपासून पुण्यातनं तुम्ही राहता त्या परिसरामध्ये आणि मग पुणे महानगर. तर या क्षेत्रामध्ये तरुण पिढीने जास्तीत जास्त यावं की ज्यांची खरंच गरज आहे समाजाला आणि त्यांच्या प्रयत्नांची, तर त्या तरुण वर्गाने यावं याच्यासाठी तुम्ही स्वानंद म्हणून काही वेगळे प्रयत्न करता. आम्ही मगाशी म्हणत असं आम्ही आठवणीनं हा जो कौतुक सोहळा म्हणून जो कार्यक्रम सांगितला किंवा व्याख्यान मला हा तसा एक आता छोटा काय म्हणता येईल त्याला मुलांना असणारा एक अट्रॅक्शनचा विषय. ते व्याख्यानमालेच्या परिसरामध्ये मी आपण ठरवून आठवणीनं स्वानांची बॅच देतो, सगळ्या मी एका दिवशी जब्बे घालून यायचे असं सांगितलं. त्याचं थोडं अट्रॅक्शन असतं आणि व्यासपीठावर काही जण असतात मग त्यांना छोटी व्यासपीठाची रचना कामात सहभागी म्हणून देतो. आता यात किंवा गंमत शिबिराच्या प्रशिक्षणामध्ये या सगळ्या मुलांना एकत्र करतो. हे सगळं तरुणांनी एकत्र यावं म्हणून केलेलं काम आणि 10वीच्या मुलांनी करणं, 10वी पास झालेल्या मुलांनी व्हॉलंटिअर म्हणून काम करणं, त्यांच्याबरोबर ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी फक्त मार्गदर्शनासाठी उपयोग करणं असा सगळा एक यातला भाग आहे. आणि तो तरुणांनी करावा म्हणून त्यांनी यात जोडलं जावं. कधी काय असतं की एक काही जण माझ्याबरोबर सुरुवातीला जोडले गेले ते रवी काका रवी मामा सांगतोय म्हणून केलं पाहिजे. पण आज ते दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेरणा म्हणून काम करतात आणि ते काम करतात आणि त्यांची प्रेरणा अजून जोडले जातात. हे स्वाभाविक असतं. प्रत्येकाची एक वैयक्तिक म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून येणारे जसे आहेत तसे अन्य लोकांवर येतील आणि हेच त्यांनी बघावं हेच त्यांनी करावं ही अपेक्षा. दुसरा भाग तरुणांनी येताना काय तर ते जे आपल्याला समोर घेईल काम मी अगदी सुरुवातीला म्हटलं की विद्यार्थी परिषद कामात मी एवढंच करत राहिलो की मला जे काही सांगितलं ते मी करत राहिलो. गणेशोत्सव मंडळाचं काम असेल, कोल्हापूरमध्ये गल्लीमध्ये क्रिकेट बोर्डचा स्कोर लिहिण्याचं काम असेल किंवा ती कॉमेंट्री कोणाला तरी ऐकवणं असेल किंवा काश्मीरचं आंदोलन आहे तर मी काश्मीरच्या आंदोलन 2 दिवस आधी व्यवस्थेसाठी जायचं आणि मग बघायचं. तर मी आधी 2 दिवस व्यवस्थेसाठी जाऊन थांबलो. जी काय नंतर येणारी मुलं आहेत त्यांना घेऊन येणं, त्यांना आणून ठेवणं, जोडणं, सगळ्यांनी मिळून एकत्र जाणं, आम्हाला अटक केली तर सगळ्यांनी एकत्र राहणं, अटक केल्यानंतर सगळ्यांबरोबर दंगा करणं. कारण तो आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या करायला सांगितल्या म्हणून केल्या त्याच्यामध्ये तेव्हा काही फार थॉट नव्हतं. आत्ता हळूहळू त्यातलं गोष्टी आज कळत आहेत. हे सगळं काळ गेल्यानंतर या सगळा 30-35 वर्षाचा काळ आहे की ते का केलं आणि मग ते मी या सगळ्या कामामध्ये जोडतो स्वानांच्या. तसं तरुणांनी आत्ता फार विचार करू नये. ही संस्था नीट काम करते असा जर आपला विश्वास असेल, कुठली स्वानंद असेल, सेवा संघ असेल, अजून कुठली असेल, त्यांना जर एकदा ते वाटत असेल की त्यांना या सगळं हे काम चांगलं आहे तर त्या कामात जोडलं जावं. त्या कामात विचार करणारी जी लोक आहेत त्यांनी सांगितलेलं काम पहिले शांतपणे ते सांगतात त्या पद्धतीनं करा. ते त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की नाही या कामामध्ये काहीतरी इम्प्रोव्हाइज करायचं तर ते नक्की सुचवावं.
आणि त्याचा प्रयोग पुढच्या वेळी करावा. यातनं दोघांची फायदा, संस्थेचा पण आहे आणि आपला स्वतःचा पण आहे. असं मला वाटतं हे प्रयोग आम्ही स्वानंद म्हणून सातत्याने करत राहतो या प्रकारचे. त्यांना हे फोरम देणं, त्यांना असं वाटलं की करायचं तर आढावा बैठका यालाही वाचतात या अर्थाने की काय घडलं त्याच्यात तुम्हाला काय वाटलं ते सांगा, तिथं काय घडलं ती वेगळी गोष्ट. त्यातनं खूप अनेक गोष्टी होतात. समृद्धी वर्गासारखी तुमची इतकी छान संकल्पना आहे, त्यातनं मुलांचं भावविश्व आणि त्यांचं पूर्ण आयुष्य समृद्ध करणं हे काम तर तुम्ही करताच. पण तुम्ही हे जे बालपणापासून आत्तापर्यंत जवळजवळ पूर्ण आयुष्यभर असं म्हणू शकतो आपण जे समाजकार्य करतात त्यांनी तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला काय मिळवलं आपण असं वाटलं, किंवा काय काय दिलं मला या सगळ्या कामांनी? या सगळ्या कामाने आत्तापर्यंत मला सातत्याने जमिनीवर लागायला शिकवलं. याच्यापेक्षा वेगळं काय नाही आहे. कारण बाकी म्हणजे खरं म्हणाल तर अगदी खूप काही चांगली परिस्थिती अशा नाही, पण असं म्हणूया की मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो, त्याच कुटुंबात वाढलो. इथपासून आत्ताची माझी स्थिती लौकिक अर्थानं म्हटलं तर मी उच्च मध्यमवर्गीय अशा म्हणण्याच्या परिस्थितीत आहे. पण मी ते मिळवलं का तर मला ते नाही मिळवायला सांगायचं. असं म्हणायचं की हे सगळं केल्यानंतर सुद्धा मी ते विसरलेलं नाही की जे मी निम्न मध्यमवर्गीय असताना केलं. आणि त्या स्थितीमध्ये असणाऱ्या अनेक लोकांना आपल्याला त्यांच्याबरोबर राहताना किंवा त्यांचं विश्व काय असेल, ते काय परिस्थितीमध्ये विचार करत असतील एखाद्या कामाकडे बघण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा, तर ते मला जाणवतं. आणि ते या सगळ्या कामाच्या माध्यमातून अशा अनेक लोकांना मी सातत्याने भेटत राहतो. आणि ते भेटणं जे आहे ते मला नेहमी जमिनीवर ठेवतं की बाबा तुझ्याकडे आहे ते खूप आहे, तू खूप सुखात आहेस आणि उगीच तक्रार करण्यात काय पॉईंट नाही. कारण ज्या स्थितीत मी होतो असं म्हणून तक्रार करण्याची तेव्हा आनंदी होतो, तर आत्ता एवढा तक्रार करायचा आज त्यातला भाव आहे मला. याच्यापेक्षा वेगळं काय खूप मोठं आहे की आहे जमिनीवर आहे आपलं. आता इथून पुढे काय करण्याचे प्लॅन्स आहेत किंवा काय पुढे करावं अशी इच्छा आहे? काही नाही, हे करत राहू सातत्याने. या प्रकारचं काम जास्तीत जास्त ठिकाणी उभा करणं, लोकांनी या सगळ्या कामामध्ये जोडलेलं राहणं. आणि आपल्याकडं दुर्दैवानं सामाजिक काम करणं म्हणजे राजकीय काम करणं अशी एक संकल्पना सगळीकडे दृढ आहे. तर ती थोडी कमी करण्यासाठी काय करता येईल की प्रत्येक गोष्टीचा आम्हाला राजकीय लाभच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही, किंवा प्रत्येक गोष्टीसाठी माझंच नाव झालं पाहिजे असं पण आग्रह असायची गरज नाही. तर ते सगळ्यांचं मिळून काम जे आहे त्यातला एक मी पार्ट असेल, असं कसं करता येईल याचा विचार सातत्याने करू आणि ते करत राहू असं वाटतं. फारच छान. तुम्ही इतकी वर्ष स्वानंदाच्या माध्यमातून समृद्धी वर्गाच्या माध्यमातून मुलांबरोबर काम करताय, तसं सेवा सहयोग सुद्धा मुलांबरोबरच बरेच वर्ष काम करताय. तर या दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही मुलांना काय सांगू इच्छिता, म्हणजे काय सांगाल? की खरं तर मुलांना काय सांगाल मला माहीत नाही, फक्त मी माझ्या बालपणीच्या अनुभवातून मी सांगेन की सेवा सहयोग काय किंवा स्वानंद काय, खूप वेगवेगळे छोटे छोटे उपक्रम आपल्या आपल्या वस्तीमध्ये किंवा तुमच्यासाठी म्हणून काही ना काहीतरी राबवले जातात. या उपक्रमांमधनं आपण सहभागी होणं, तिथं सांगितलेली कृती किंवा एखादी जबाबदारी ही छोटीशी स्वीकारणं आणि ती सांगितलेल्या पद्धतीनं पूर्ण करणं, हे समजा काम आम्ही करत गेलो तर मी मगाशी माझ्या सगळ्या निवेदनातल्या किंवा माझ्या प्रेरणेमध्ये मी जेव्हा सांगत गेलो की मी कधीतरी काश्मीर आंदोलनात सहभागी झालो, मी कधीतरी डिपेक्स सारख्या ॲक्टिव्हिटीमध्ये 1986 साली सुरू झालेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आत्तापर्यंत जोडला गेलेलो आहे, किंवा 92च्या राम जन्मभूमी आंदोलनाच्यामध्ये जोडला गेलो असेल, किंवा 93च्या भूकंपामध्ये, ही सगळी कामं करत गेलो आणि त्यातनं मला मिळत गेलं ही संधी जी मिळते आपल्याला त्यात सहभागी व्हावं. कदाचित ती किंवा अगदी नवरात्र उत्सवामध्ये कोल्हापूरच्या मंदिरामध्ये रोज 9 दिवस आरतीला त्या पालखीला पोचणं, पालखी संपल्यानंतर जो रात्रीचा कार्यक्रम असेल सांस्कृतिक कार्यक्रम त्यात सहभागी होणं, तो ऐकणं, ते काय सांगतायत हे आपल्या कानावर पडणं आणि त्यातनं आपल्याला मिळेल, लक्षात राहील, आवडेल, तेच आपण करतो हे तर नक्की आहे. पण अनेक गोष्टी माझ्या कानावर पडतील, मिळत राहतील, मी त्यातनं जे आपल्याला आवडेल तेच करतो हे नक्की आहे. पण हे सगळ्या संधी बघितल्या पाहिजे. असं काही वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला माहितीच नाही पडत नाही की काय घडतंय आजूबाजूला, तर ते यातनं मिळतं ते घ्यावं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मी कुठलंही काम छोटं समजू नये. मी म्हणून आठवणीनं मी एक उदाहरण सांगतो की मी गल्लीमध्ये आमच्या क्रिकेटचा बोर्ड लिहिला जायचा कोल्हापूरमध्ये, तर त्या बोर्डवर रोज सकाळी स्कोअर लिहिणं प्रत्येक, कुठली त्यावेळी ती परिस्थिती होती लहानपणी, पण कॉमेंट्री रेडिओवर चालायची आणि ती ऐकल्यानंतर त्याचा स्कोअर बोर्डवर अपडेट करणं हे काम होतं.
म्हटलं तर ते साधं काम आहे, पण त्याच्यातनं मला झालेला फायदा काय तर ती कॉमेंट्री नीट ऐकणं, त्याची काय घडलंय, कोण बॉलर होता, कोण काय त्याचे आऊट कशा पद्धतीने झाला हे मी लक्षात ठेवणं आणि बोर्डवर येऊन लिहिणं हा एक काम होता. म्हणजे मला ते ऐकायची सवय लागली, ऐकून लिहून ठेवायची सवय लागली. हा जसा भाग आहे तसं बोर्डवर लिहिल्यामुळं माझा हस्ताक्षर खूप सुधारत होतं. हा माझा न सांगितलेला भाग होता, पण याच्यात काय माझं हस्ताक्षर सुधारावं म्हणून मी ते काम केलेलं नव्हतं किंवा ते मला ऐकायला चांगलं मिळावं म्हणून केलं नव्हतं, पण या कृतीतनं सहज घडतं आणि हे मुलांनी नक्की करावं असं वाटतं. मी अजून एक आठवणीनं उदाहरण सांगेन. 2 पिक्चर मुलांनी सगळं बघितलेले असतात शक्यतो. हिंदी पिक्चर आहेत, त्याचं नाव आहे सिंग इज किंग का चांदनी चौक टू चायना असं काहीतरी नाव आहे, मला लक्षात नाही, बहुतेक चांदनी चौक टू चायना पिक्चर असावा, अक्षय कुमारचा पिक्चर आहे. किंवा द किड नावाचा पिक्चर आहे. या दोन्ही पिक्चरमध्ये तो जो काही अक्षय कुमार असेल किंवा तो छोटा मुलगा आहे चॅम्पियन कराटे किड नॉट किड, तर ते या दोन्ही मुलांच्या मध्ये त्याचा जर पिक्चर नीट बघितला असेल तर त्यांना शेवटची त्यांची जी काही लढाई आहे पिक्चरमधली, ज्याला आम्ही पिक्चरचा सबक म्हणतो, तिथं जे उपयोगी पडलंय ते त्यांनी लहानपणी केलेल्या गोष्टी उपयोगी पडलेल्या आहेत. उदाहरणार्थ तो जो जॅकी चॅन नावाचा ट्रेनर आहे तो त्याला साधी गोष्ट सांगतो, जे आईने ओरडल्याबद्दल तो त्याला परत परत करायला लावतो. ती कृती म्हणजे जॅकेट जमिनीवर टाकायचं, ते त्याने उचलायचं आणि कुंटीला अडकवायचं, परत काढायचं, खाली फेकायचं, परत उचलायचं आणि कुंटीला लावायचं. याचा उपयोग त्याला शेवटच्या मारामारीत झाला होता. सेम गोष्ट अक्षय कुमारच्या त्या चांदनी चौक टू चायनामध्ये आहे की तो जेव्हा चांदनी चौकामध्ये ते कणिक तिंबत होता त्या ट्रॉलीवर, तिचा उपयोग त्याला त्या शेवटच्या मारामारीत झाला होता की त्या पद्धतीने त्याला त्या हिरोला मारता आला. तर ही कणिक तिंबण्याचं काम हे त्याच्यावरच्या आलेल्या परिस्थितीमुळे होतं किंवा ते शिक्षा म्हणून आईचं ऐकत नाही म्हणून त्यांनी एक शिक्षा दिली आणि ते काम तो करत होता. या दोन्ही गोष्टींचा अर्थार्थी संबंध नाही, पण कधीतरी त्याच्या पुढच्या काळामध्ये त्या कृतींचा आम्हाला उपयोग होतो. तर हे जसं मी मगाशी म्हणलं की त्या सगळ्या काम केल्याचा उपयोग आता आपदा केंद्राच्या कामात झाला, तसंच हे भाग आहे असं मला वाटतं. असं म्हणतात की सहवेदनेला सहकार्याची जोड असेल तर नक्कीच काहीतरी विधायक घडतं. जसं आता सेवा सहयोगाच्या माध्यमातून किंवा आनंदच्या माध्यमातून जे काही उपक्रम चालू आहेत त्या सगळ्यामुळे काहीतरी छोटासा प्रकाश तरी आपण जरी पाडू शकलो तरी नक्कीच आपल्याला यश मिळेल असं म्हणू शकतो. तर तुम्ही इथे आलात आणि सगळ्यांना एवढं छान तुमच्या गप्पांमधनं, तुमच्या पूर्ण आयुष्यभराच्या वाटचालीमधनं खूप गोष्टी आम्हाला शिकायलाही मिळाल्या, सगळ्यांना प्रेरणादायी ठरल्या. तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. दिवाळीच्या शुभेच्छा आणि पुढील नूतन वर्षाच्या देखील शुभेच्छा. आणि तुमच्या या प्रकारचं केलेलं नाही कधीच, त्यामुळे पहिल्यांदा अशी संधी दिल्याबद्दल धन्यवाद सेवा.